ओके. आतापर्यंत आपण जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक शिकलेलो आहे ते सगळं इलेक्ट्रोस्टॅटिक 1 असं अगोदर बायफर्केशन होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक 1 आणि इलेक्ट्रोस्टॅटिक 2. आता काही ह्या असं बायफर्केशन नाही आहे सच. पण आपण ह्याच्या अगोदर आपण जे शिकलेलो आहे ते आणि आता इथनं पुढे जे शिकणार आहे ते ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी फरक पण आहे. तर तुम्हाला हा फरक जाणवत जाईल. फरक म्हणजे काय, कन्सेप्ट सगळ्या तीच आहे, काय पण नवीन गोष्टी सगळ्या शिकणार आहेत काही. ओके, पण वेगळ्या प्रकारचं डिस्कशन आहे. बघा, आतापर्यंत आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स शिकलोय, कुलम फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड शिकलोय, ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपण शिकलोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी शिकलोय आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल शिकलोय. या 4 इम्पॉर्टंट टर्म्स आपण शिकलेलो आहे. बाकी पण या टर्म्स लावायच्या कशा, कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठं लावायच्या हे पण बघितलेलं आहे. बरं, त्यानंतर आपण हे डायपोल शिकलो. डायपोल म्हणजे काय, जोडी बेसिकली. इट्स अ पेअर, जोडी, चार्जची जोडी. त्याच्यामुळे झालेलं आपण ह्या 4ही गोष्टी काढलेल्या आहेत. तर असं सगळं आपण आतापर्यंत स्टडी केलेलं आहे. आता पुढचं स्टडी करू इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 2 जर म्हणता येतं. तर आपण सगळ्यात पहिला टॉपिक घेऊ, तो म्हणजे एरिया व्हेक्टर. लेट मी टेल यू फर्स्ट टॉपिक, एरिया व्हेक्टर. ओके, सगळ्यात पहिला मला तुम्ही हे सांगा, ज्या ठिकाणी तुम्ही ऐकताय ॲटलिस्ट विचार करा, मला सांगू शकत नाही आहे की एरिया काय आहे. एरिया काय आहे? एरिया आपण स्क्वेअरचा एरिया म्हणतो, साईड ए स्क्वेअर किंवा पाय आर स्क्वेअर, सर्कलचा एरिया म्हणतो. एरिया स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे? आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या स्टडीमध्ये तुम्ही नर्सरीपासून ते आत्तापर्यंत जिथे कुठं एरिया हा शब्द आलेला आहे, तुम्ही एरिया शिकलेले, एरिया काढलेला आहे, हा सगळा एरियाला तुम्ही एक क्वांटिटी घेत होता ना. म्हणजे एरिया समथिंग मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर असं घेत होता तुम्ही, फीट स्क्वेअर, इंच स्क्वेअर, वॉट एव्हर असं तुम्ही घेत आलो. आपण आतापर्यंत घेत आलोय. याच्यामध्ये आपण आतापर्यंत कधीतरी डायरेक्शनचा उल्लेख केलाय का? म्हणजे या दिशेमध्ये इतका एरिया, या दिशेमध्ये इतका एरिया केला आहे का? तर नाही केला. याचा अर्थ असं कन्क्ल्युजन आहे का की एरिया स्केलर क्वांटिटी आहे का? क्वेश्चन इज, एरिया ही स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे? आता तुम्ही जर समोर बसले असते माझ्या, तर मी तुम्हाला अजून काही एक्झाम्पल सांगून अजून कन्फ्यूज केलं असतं. पण आता सगळं हे इनडायरेक्ट चालू आहे. मला काही तुमचे रिॲक्शन्स कळत नाही, दिसत नाही, तुम्हाला काय म्हणायचं हे कळत नाही. त्यामुळे तुम्हाला मी काय इथून पुढे जास्त अजून कन्फ्यूज करत नाही. लेट अस डायरेक्टली कम बॅक टू पॉईंट. तर एरिया ही ॲक्च्युली बघायला गेलं तर इज अ व्हेक्टर क्वांटिटी. दिस इज अ न्यू इन्फॉर्मेशन मे बी फॉर यू, की एरिया ही स्केलर नसते, एरिया व्हेक्टर क्वांटिटी असते. अच्छा, मग आतापर्यंत आपण का हे असं करत नव्हतो याचा उल्लेख बघूया आपण. स्टेप बाय स्टेप जसं पुढे जात जाऊ तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की व्हेक्टर क्वांटिटी कशी आहे ही. तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. अच्छा, व्हेक्टर क्वांटिटी जर असेल म्हणजे व्हेक्टरला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. अच्छा, फॉर एक्झाम्पल आता बघा, असा एक स्क्वेअर आहे ज्याची साईड ए आहे. हा स्क्वेअर आहे ना, 3D मध्ये काढलाय मी स्क्वेअर, 3 डायमेन्शनमध्ये स्क्वेअर काढलाय. हा 90 डिग्री समोर सगळे अँगल्स. ओके, आता याचा एरिया व्हेक्टर जर म्हणला, एरिया व्हेक्टरमध्ये मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. मला सांगा, एरिया व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? एरिया व्हेक्टरची मॅग्निट्यूड असती की आतापर्यंत तुम्ही करत आलेले आहेत. एरिया व्हेक्टरची मॅग्निट्यूड तुम्ही आतापर्यंत करत आले, तर ह्याची एरिया व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असणार आहे? ए स्क्वेअर असणार ना, ए स्क्वेअर. ओके, ही झाली मॅग्निट्यूड. व्हॉट अबाउट डायरेक्शन? डायरेक्शन इज ऑलवेज डायरेक्शन ऑफ एरिया इज शोन बाय अ व्हेक्टर परपेंडिक्युलर टू द एरिया. मी काय करतो, या एरियाला एक परपेंडिक्युलर व्हेक्टर ड्रॉ करतो. 3D मध्ये ड्रॉ केलेलं आहे, कळतंय का? हां, येस. तर ह्याला म्हणतात एरिया व्हेक्टर. म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती असते? ए स्क्वेअर. डायरेक्शन कशी असते? समजा मी इथं ए कॅप दाखवला, युनिट व्हेक्टर दाखवला अलॉंग दिस, तर मी काय लिहितो, हे ए स्क्वेअर ए कॅप असं दाखवतो मी, किंवा कॅपिटल ए करू, कॅपिटल ए कॅप. कळतंय का? ओके, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, एरिया कुठली क्वांटिटी आहे? इज अ व्हेक्टर क्वांटिटी. येस, एरिया इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटीचा मॅग्निट्यूड असते, जे आतापर्यंत आपण करत आलोय ती मॅग्निट्यूड आहे. आणि डायरेक्शन कुठे असते? डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. फॉर एक्झाम्पल, असं सर्कल आहे, सर्क्युलर डिस्क अशी एक. ओके, तर या सर्क्युलर डिस्कचा हा सेंटर आहे.
ओके, तर याचा एरिया मी कसं लिहिणार? याचे मॅग्निट्यूड किती आहे? पाय आर स्क्वेअर. जर याचा रेडियस आर असेल तर याची मॅग्निट्यूड किती आहे? पाय आर स्क्वेअर. आणि डायरेक्शन कशी आहे? येस, परपेंडिक्युलर टू हा एरिया वेक्टर असतो. आणि जर मी याच्या अलॉंग छोटासा पिल्लू वेक्टर ए कॅप जोडून टाकला तर आय कॅन राईट वेक्टर ए इक्वल टू पाय आर स्क्वेअर ए कॅप. हे झालं वेक्टर रिप्रेझेंटेशन. कळतंय का? ओके, तर आता हा दिस कन्क्लूड मेक्स यू कन्क्लूड की एरिया कुठली आहे? इज अ स्केलर क्वांटिटी. एरियाची मॅग्निट्यूड जी तुम्ही असते आतापर्यंत तुम्ही काढता आलेल्या आहेत, ते काही नवीन नाही आहे. पण डायरेक्शन एरियाची कशी असते? परपेंडिक्युलर टू द एरिया. कळते ना? व्हेरी इम्पॉर्टंट. पण नेक्स्ट क्वेश्चन होतो, परपेंडिक्युलर टू एरिया कुठं? या साईडला. बरं, या साईडला परपेंडिक्युलर का नाही काढला बरं आम्ही? एरियाला परपेंडिक्युलर असा पण येतो आणि असा पण येतो ना, मागे पण असतो. असं पण काढता आला असता मला, मी असंच का काढला? बरं, तर ह्याच्यासाठी दोन्ही ऑप्शन्स व्हॅलिड आहेत. तुम्ही एरियाची डायरेक्शन ही या ठिकाणी परपेंडिक्युलर पण दाखवू शकता आणि या ठिकाणी परपेंडिक्युलर पण दाखवू शकता. तुम्हाला कळत आहे का? येस. म्हणजे आय कॅन से मॅग्निट्यूड जे आता पण तुम्ही करत आलेले आहेत आणि डायरेक्शन कशी आहे? परपेंडिक्युलर टू द एरिया. पण कुठल्याही एरियाला दोन परपेंडिक्युलर येऊ शकतात ना. फॉर एक्झाम्पल हे पेज आहे, हे असं पेज आहे. या पेजला हे दिसतं, हे पेज आहे. या पेजला जर मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर एक परपेंडिक्युलर असा ड्रॉ करता येतो, असा, आणि दुसरा परपेंडिक्युलर असा ड्रॉ करता येतो, असं जाणार. कळतंय? म्हणजे दोन परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतात ना कुठल्याही सरफेसला. एक राईटवर्ड्स, एक लेफ्टवर्ड्स, एक अपवर्ड, एक डाऊनवर्ड, काहीतरी वॉट एव्हर, अपोजिट एकमेकांना. बरोबर ना? तर आता घ्यायचा कुठला एरिया? घ्यायचं डायरेक्शन घ्यायची कुठली? राईटवाली घ्यायची का ही वाली घेऊ का ही वाली घेऊ? तर कुठलीही घेऊ शकता. तुम्हाला कळत आहे? द आन्सर फॉर इज इट यू कॅन चूज एनी डायरेक्शन. यू कॅन इदर चूज दिस ऑर चूज दिस. तुम्हाला कळत आहे? असं कंपल्सरी नाही की तुम्हाला राईट साईडला जाणारीच पाहिजे किंवा लेफ्टला जाणारीच पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही. पण तुम्ही जर एका प्रॉब्लेममध्ये जर याची डायरेक्शन राईटला चूज केली तर तुम्हाला तो प्रॉब्लेम संपेपर्यंत राईटला चूज करायची, लेफ्टला चूज नाही करायची. कळतंय का? हा, नाहीतर मग तुम्ही असं नाही की प्रॉब्लेमच्या एका स्टेपमध्ये अशी दाखवली, दुसऱ्या स्टेपमध्ये अशी दाखवली, नाही, मग चुकणार आहे आन्सर. तुम्हाला कळतंय का? ओके, दॅट इज फर्स्ट कन्व्हेन्शन. दुसरं, आता समजा या एरियाने एक क्लोज्ड बाउंड्रीज बनवली आणि एक सॉलिड, एक क्लोज सरफेस बनवला आहे. फॉर एक्झाम्पल असा एक क्लोज सरफेस आहे, रॅन्डम सरफेस आहे. किंवा जर मी एक रेग्युलर सरफेस घेतला तो म्हणजे असा येईल ना, एखादा सिलेंडर माना. हा सिलेंडर आहे. आता सिलेंडरचा हा क्लोज सरफेस आहे ना सगळा. हा कर्व सरफेस आहे सिलेंडरचा आणि हे कुठलं आहे? हे दोन, हा आणि हा, हे दोन सर्क्युलर सरफेसेस आहेत आणि हा कर्व सरफेस आहे मधला गोल. ओके, तर आता सिलेंडरचा हा सरफेस आहे. तर आता या ठिकाणी जेव्हा क्लोज्ड ऑब्जेक्ट तयार होतो, क्लोज बाउंड्री असते, तेव्हा काय करायचं? एरिया व्हेक्टरची दिशा आपण काय मानायची? आउटवर्ड्स मानायची. हे पण एक कन्व्हेन्शन आहे. असं काही कंपल्सरी नाही की आउटवर्ड मानली तरच येतं, इनवर्ड मानलं तरी पण येतं. पण इनवर्ड मानले तर या ठिकाणी कन्फ्युजन व्हायची शक्यता असते. कळते का? त्यामुळे जेव्हा क्लोज बाउंड्री असते तेव्हा लक्षात घ्या, एरिया, आता ह्याचा जर एरिया, जो काही एरिया आहे तो एरिया आउटवर्डच मानायचा. याचा एरिया वेक्टर आउटवर्ड. आणि या ठिकाणी सगळा एरिया बाहेरच येणार ना, आउटवर्ड टू सरफेस. कळतंय का? बाहेर येणार, रेडियली आउटवर्ड येणार. कळतंय? तर काय कळलं? एक प्लेन एअर लॅमिना असेल तर त्याची डायरेक्शन सिम्पल, तुम्ही राईटला दाखवू शकता, लेफ्टला दाखवू शकता. पण जर एखादा एखादा क्लोज बाउंड्री असेल तर क्लोज बाउंड्री, आता फॉर एक्झाम्पल ही क्लोज बाउंड्री आहे. समजा हा छोटासा पॅच आहे, याच्यावरचा एक पॅच आहे, त्या पॅचची एरिया DA, स्मॉल DA. तर आता काय करणार मी? हा एरिया DA एरिया वेक्टर जो आहे तो नॉर्मल टू द DA सरफेस असेल, नॉर्मल टू, आणि इट शुड बी डायरेक्टिंग आउटवर्ड्स, बाहेर. का? तर हा क्लोज बाउंड्री असल्यामुळे इट शुड बी डायरेक्टिंग आउटवर्ड्स. ओके, हे सगळं नोट डाऊन करून घ्या. पुढची टर्म एक बघूयात, ती म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स ही फार महत्त्वाची टर्म आहे, अगदी केअरफुली ऐका. इलेक्ट्रिक फ्लक्स आहे काय? याच्या अगोदर मी सांगितलं होतं
ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा याला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणण्यापेक्षा याला आपण काय म्हणत होतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणत होतो ना. तर काय होतं ते, चार्ज प्लस पॉझिटिव्ह असेल तर या लाईन्स अशा रेडियली आउटवर्ड जातात, हो ना. असं बघितलं ना आपण सगळे. ओके, या हा मायनस क्यू असेल तर त्याच्यामध्ये जातात. आपण त्याच्या बरेच डायग्राम्स काढलेले आहेत, ठीक आहे. ओके, आता तीच कन्सेप्ट इथं आणू. इलेक्ट्रिक फ्लक्सचा अर्थ काय? इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स passing through an area. काय आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एन एरिया, इलेक्ट्रिक फ्लक्स फॉर एन एरिया इज what? Number of lines passing through that area. Number of electric field lines passing through that area. तुम्हाला कळतंय? याचा अर्थ समजा हा एक एरिया आहे आणि या एरियातनं समजा 4 लाईन्स पास होत आहेत, अशा 4 इलेक्ट्रिक फील्ड लाईन पास होत आहेत. तर ह्याचा फ्लक्स किती आहे? 4, नंबर ऑफ लाईन्स. आता ऑब्व्हियसली असं नसतं, हे मी तुम्हाला हे कळण्यासाठी सांगतोय फक्त. व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट नंबर ऑफ लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पासिंग थ्रू दॅट पर्टिक्युलर एरिया. कळतोय? ओके, ह्याला आपण प्रेमाने कॅप्शन वापरतो फाय. आता हा फाय काय असतो ह्याच्यावर लक्ष द्या. बघा, हा फाय जो असतो, आता कुठल्याही एरियाचा फाय जर मला काढायचा झाला तर हा फाय असतो काय, असा एरिया एक असेल, एक एरिया आहे. बर, हा एरियाचा एरिया वेक्टर असा आहे, एरियाचा एरिया वेक्टर असा आहे. आणि समजा हा असा ई आहे, हा काय दाखवल्यात, ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ना, ई आहे. ओके, असं जर असेल, त्याचा एरिया वेक्टर आणि ई असेल, तर फ्लक्स इज डिफाइंड ॲज, इट इज नथिंग बट ई डॉट प्रोडक्ट ऑफ ई अँड ए. फ्लक्स इज डिफाइंड ॲज डॉट प्रोडक्ट ऑफ ई अँड ए. म्हणजेच फ्लक्स इज ई ए कॉस थीटा. व्हॉट इज थीटा? थीटा इज अँगल बिटवीन ई व्हेक्टर आणि ए व्हेक्टर. फार इम्पॉर्टंट टर्म आहे. ओके, आता आपण जरा फ्लक्सच्या बद्दल अजून चर्चा करू. फ्लक्समध्ये काय, आता फ्लक्स डॉट प्रोडक्टने मिळाला आहे म्हणजे फ्लक्स काय पाहिजे, स्केलर क्वांटिटी पाहिजे. ई ही वेक्टर क्वांटिटी आहे, ए ही वेक्टर क्वांटिटी आहे, आणि दोन क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट इज स्केलर. सो ही स्केलर क्वांटिटी आहे फ्लक्स. अच्छा, फ्लक्सचं युनिट काय आहे बघा. त्यानंतर ह्याचं युनिट काय आहे, फाय इज इक्वल टू ई ए ना. ईचं युनिट किती आहे, फाय इज इक्वल टू, ईचं युनिट असतं न्यूटन पर कुलम ना, आणि ए काय आहे, मीटर स्क्वेअर. कॉस थिटाला काही युनिट नाही आहे, कळतंय का. त्यामुळे ह्याचं युनिट काय झालं, फ्लक्सचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. किंवा ईचं अजून एक युनिट असतं, ते म्हणजे वोल्ट पर मीटर, आणि हे मीटर स्क्वेअर झालं ना. म्हणजे फ्लक्सचं अजून एक युनिट काय असू शकतं, वोल्ट मीटर, वोल्ट इंटू मीटर. ओके, तर हे झालं फ्लक्सची बेसिक माहिती. आता ॲक्च्युली हे कुठनं आलं, ह्याचं एक छोटं लॉजिक कसं आहे तुम्हाला सांगतो. समजा हा एरिया आहे, समजा हा एरिया आहे, हा एरिया वेक्टर आहे. ओके, आणि समजा इलेक्ट्रिक फील्ड लाईन अशी आहे, इलेक्ट्रिक फील्ड असं चाललंय, जो अँगल थीटा करतो. आता मला सांगा, हा इलेक्ट्रिक जर फील्ड अशी चालली, लाईन अशी चालली आहे, तर यातला या ईला मी रिझॉल्व केलं तर काय होईल, हे काय राहील, दिस विल बी ई कॉस थीटा, आणि काय होईल, ई साइन थीटा ना. ईला रिझॉल्व केलं. आता याच्यातलं या दोन कॉम्पोनंट्स मधला कुठला कॉम्पोनंट एला छेदून इंटरसेक्ट करून या एरियाला
क्रॉस करून, पिअर्स करून, इंटरसेक्ट करून बाहेर जाणारा कुठला आहे कॉम्पोनंट? ई कॉस थिटा आहे का ई साइन थिटा आहे? तो ई कॉस थिटा आहे ना. ई साइन थिटा तर त्याला ग्रेझिंग जातोय, ह्याच्यातनं पिअर्स इंटरसेक्ट होऊन जात नाही आहे या एरियातनं, कळतंय? म्हणून जाणारा कॉम्पोनंट कुठला आहे? ई कॉस थिटा आहे. म्हणून हे इथं ई कॉस थिटा असं आणलं आणि ई कॉस थिटा बिकम्स ई डॉट ए. कळतंय असं कुठनं आलं? ओके, हे सगळं लिहून घ्या. पहिलं एक्झाम्पल बघा. अशी समजा एक सर्क्युलर डिस्क आहे, हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेली आहे. बरं, याचा रेडियस, या सर्क्युलर डिस्कची रेडियस आहे आर. बरं, असं आहे. आता याला ई असा आहे आणि ईचा हा अँगल आहे 37 डिग्री. कळत आहे का? ओके, फाइंड फ्लक्स पासिंग थ्रू द सर्क्युलर एरिया. बोला कसं काढणार? फ्लक्स इज इक्वल टू ई डॉट ए ना. याचा आता एरिया वेक्टर कसा असणार? असाच असणार एरिया वेक्टर, परपेंडिक्युलर. आणि एरिया वेक्टर किती असतो? पाय आर स्क्वेअर. एरिया वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे? पाय आर स्क्वेअर. हवा क्षेत्र जे कॅप म्हणा, वर चाललाय म्हणून. कळत आहे? एनिवे, तर आता कसं करणार? दिस इज ऑल्सो इक्वल टू ई ए कॉस थिटा. ओके, ई तरी ईच आहे. ए किती आहे? पाय आर स्क्वेअर आणि कॉस थिटा. तर कॉस थिटा काय घेऊ? थिटा 37 डिग्री घेऊ का? तर नाही. थिटा काय असतो? थिटा इज अँगल बिटवीन ई अँड ए अँड नॉट अँगल बिटवीन ई अँड सरफेस. कळतंय ना? तो अँगल ई आणि एच्या मधला असतो. तसं तर या ठिकाणी ई आणि एच्या मधला अँगल म्हणजे हा अँगल. हा अँगल 37 डिग्री नाही आहे, हा अँगल 53 डिग्री आहे. म्हणजे मला थिटा काय घ्यायचा आहे? 53 डिग्री घ्यायचा. हा थिटा आहे. कळतंय? त्यांनी हा जर दिला असेल तर तुम्हाला हा घ्यायचा आहे. ई आणि ए मधला अँगल असतो थिटा. म्हणजे इथं काय येईल? कॉस 53. कॉस 53 काय आहे? 3/5 म्हणजे 3/5 पाय आर स्क्वेअर ई. इतका फ्लक्स यातनं पास होणार आहे. कळतंय का? युनिट काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम फ्लक्स. बर, याच्यानंतर एक होमवर्क म्हणून घ्या की फाइंड डायमेन्शन ऑफ फ्लक्स. फ्लक्सचं डायमेन्शन काढा सगळे. डू इट. पुढचा समजा असा एक सरफेस आहे, असं एक हा टॉप व्ह्यू आहे. एक सर्क्युलर सरफेस आहे, त्याचा टॉप व्ह्यू असा आहे. आणि समजा 45 डिग्रीला इलेक्ट्रिक फील्ड असं चाललेलं आहे. 45 डिग्रीला ई. कुठला 45 डिग्री? हा अँगल 45 डिग्री. फाइंड फ्लक्स. ओके, आता तुम्हाला काय करता येईल? फाय इक्वल टू ई, ह्याच्या पण रेडियस आर आहे. आर काय आहे? पाय ए काय आहे? पाय आर स्क्वेअर. ई ए कॉस थिटा. कॉस थिटा 45 घेऊ का मी? तुम्हाला वाटेल हे असं करावं. बऱ्याच जणांनी हा म्हणलंही असेल तिथं व्हिडिओ ऐकताना, पण हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण लक्षात घ्या, थिटामध्ये कधी गलत करायची नाही. थिटा इज ऑलवेज अँगल बिटवीन ई आणि ए. आता या केसमध्ये एरिया वेक्टर कुठे आहे? हा जर त्या सर्कलचा टॉप व्ह्यू असेल तर एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर टू प्लेन असेल ना, असा असेल ना एरिया वेक्टर. कळतंय? आता एरिया वेक्टर असा असेल, दिस इज एरिया वेक्टर. एरिया वेक्टर असा असेल आणि ई वेक्टर असा असेल. कळतंय? तर त्या केसमध्ये दोघांमधला अँगल किती? 90 डिग्री झाला. दोघांमधला अँगल असा 90 डिग्री झाला ना. कळतंय? हा एरिया वेक्टर असा आहे, पेजच्या बाहेर आहे, परपेंडिक्युलर टू पेज. म्हणजे किती आहे एरिया वेक्टर? किती? थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री म्हणजे, आणि कॉस 90 0. त्यामुळे इथनं फ्लक्स 0 पास होतो. कळतंय का? लक्षात घ्या. इट्स लाईक असा एरिया आहे आणि या एरियाला पॅरलच प्लेनमध्येच जर ई असेल तर कुठलाच ई त्यातनं छेदणार नाही ना, त्याला ग्रेझिंग करत निघून जाईल. इट वॉन्ट पियर्स द ई. कळतंय का? इट वॉन्ट पियर्स द एरिया. त्यामुळे ह्याचा फ्लक्स राहणार 0. कळतंय? पुढे
पुढचा प्रॉब्लेम बघा. असा क्यूब दिलेला आहे, त्याची साईड ए आहे आणि क्यूबचा हा पॉईंट ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आहे. ओके. आणि या क्यूबमधनं ई असा इलेक्ट्रिक फील्ड असा पास होतोय. इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? ई नॉट आय कॅप. ई नॉट आय कॅप. आय कॅप म्हणजे आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर अलॉंग एक्स ॲक्सिस ना, असे पास होत आहेत. तर क्वेश्चन आहे फाइंड फ्लक्स थ्रू द क्यूब. या क्यूबमधनं टोटल किती फ्लक्स पास होतोय क्यूबमधनं, हे काढा. बरं, आता कसं करता येईल? बरं, त्यांनी क्यूब विचारलंय, तर क्यूबला फेसेस किती असतात क्यूबला? हे असतात 4 आणि 2 6. 1 2 3 4, वरती आणि खालची 5 6, टोटल 6 फेसेस. बरं, मी जर या 6 फेसेसना असं सेपरेट केलं, इमॅजिन करता येतं का बघा. 1 फेस, 2 फेस, हा तिसरा, हे दिसणार आहे. त्यानंतर हा चौथा मागचा फेस, आणि हा 5वा आणि बॉटमचा 6वा फेस. कळतंय? मी अशा साईच्या साई फेसेसना सेपरेट केलं, या क्यूबला फक्त उघडलं. कळतंय? ओके. आता यातला मला सांगा, ई तर असं जातोय ना, ई नॉट आय कॅप असं जातोय. बरं, मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा लेट अस टॉक अबाउट हा अप्पर फेस. अप्पर फेसचा ए वेक्टर असा असणार आहे बाहेर, ए वेक्टर. आता मला सांगा या ए आणि ई मधला अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्री ना ए आणि ई मधला अँगल. ओके, 90 डिग्री आहे म्हणजे कॉस 90 0. त्यामुळे फ्लक्स पासिंग थ्रू अप्पर सरफेस 0. यातनं कुठला फ्लक्स पास होत नाही. ओके. या फेसमध्ये बघा, या फेसचा एरिया वेक्टर असा आहे, 3D मध्ये काढतोय ना मी. ओके, हा ह्याचा पण अँगल 90 डिग्री आहे. कळतंय का? त्यामुळे फ्लक्स पासिंग थ्रू दिस फेस इज ऑल्सो 0. तसंच मला सांगा बॉटम फेस, खालचा फेसचा एरिया वेक्टर खालच्या दिशेला असेल ना. आठवतंय का मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा क्लोज सरफेस असतं तेव्हा एरिया वेक्टरची डायरेक्शन आपण आउटवर्ड्सच घेतो. हे कधी विसरू नका, इनवर्ड्स नका घेऊ, आउटवर्ड्सच घ्या. इनवर्ड्स घेतलं तर तुम्ही एका ठिकाणी फार मोठी चूक करणार आहे. त्यामुळे इनवर्ड्स नका घेऊ, आउटवर्ड. त्यामुळे आता मी हा जो खालचा बेस आहे, त्या बेसचा एरिया वेक्टर खाली असेल ना, खाली असेल तर तो या ईला परपेंडिक्युलर आहे 3D मध्ये. त्यामुळे अगेन फ्लक्स पासिंग थ्रू बॉटम इज ऑल्सो 0. आता हा बॅक साईडचा जो सरफेस आहे त्याचा ए असा असेल मागे जाणारा, तो पण परपेंडिक्युलर आहे या ईच्या. त्यामुळे फ्लक्स पासिंग थ्रू दॅट फेस इज ऑल्सो 0. का? कारण परपेंडिक्युलर आहे म्हणजे कॉस 90 0 आहे म्हणजे फ्लक्स 0. ओके, म्हणजे आता उरले कुठले फेस? फक्त हा आणि हा 2. ओके, म्हणजे उरले फेस आता हे 2च उरले ना. असे 2च फेसेस उरले, त्यातनं हा ई पास होणार आहे. कुठले? हा एक फेस आहे आणि ह्याच्या इथला जोडीदार मागचा तो. कळतंय का? ओके. आता याचा एरिया वेक्टर असा आहे आणि याचा एरिया वेक्टर असा आहे. कळतंय का? ओके, म्हणजे मला सांगा फ्लक्स टोटल इज इक्वल टू, आता या 1 2 3 4 फेसेस मधनं तरी फ्लक्स 0च आहे, सोडून टाका तो. मग आता किती उरला? ह्याला जर मी φ1 म्हणलं आणि प्लस φ2 म्हणतो. ओके, व्हॉट इज फाय? ई ची व्हॅल्यू ई नॉट आहे ना. बरं, ई इंटू ए. ए किती आहे? ए स्क्वेअर, कारण क्यूबची साईड ए आहे. ई ए या ठिकाणी कॉस 0 आहे, प्लस या केसमध्ये ई नॉट ए म्हणजे ए स्क्वेअर, ई ए कॉस 180. बघा ना, कारण ई असं चाललंय ई नॉट आणि ए असा मागे ना, हा आहे मागे ना, दोघांमधला अँगल 180 डिग्री. कॉस 180 असतो -1, म्हणजे काय झालं हे? ई नॉट ए स्क्वेअर. कॉस 0 असतो 1 आणि कॉस 180 असतो -1, म्हणजे मायनस ई नॉट ए स्क्वेअर, म्हणजे आन्सर आलं 0. फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे हे, तुम्हाला याच्यात मी सांगणार आहे. तर हे आन्सर 0 का आलं तुम्हाला कळतंय? ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आता हा जर क्यूब असेल त्याच्याऐवजी अजून कुठला कॉम्प्लिकेटेड सरफेस आहे, मे बी एक बॉल आहे, सिलेंडर आहे, वॉट एव्हर, यू टेक एनी शेप विथ क्लोज्ड बाउंड्री.
कुठलाही शेप घेतला ज्याची बाउंड्री क्लोज आहे, एक सॉलिड घेतला, तर सॉलिडला जर बाहेरनं, मला सांगा हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेरनं येत आहे ना, त्याच्यात घुसतंय ना, आतनं तयार होत नाहीये, बाहेरनं घुसतंय. ओके, तर ह्याचं कन्क्लुजन फार इम्पॉर्टंट आहे, हे लिहून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. ह्यानी ऑलवेज असतं whenever a closed surface is exposed to external electric field, okay, flux passing, असं म्हणू, टोटल flux passing through the entire object is 0. मग हा शेप कुठलाही असू दे, डझंट मॅटर, हा क्यूब असू दे, पिरॅमिड असू दे, सिलेंडर असू दे, क्यूब असू दे, लेट इट बी एनी सरफेस, किंवा इरेग्युलर कुठलाही शेप असू दे, असा कुठलाही शेप असू दे, यातनं जर ई असं पास होत असेल, ओके, तर व्हॉट इज टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस इज 0. हा क्लोज सरफेस असायला पाहिजे मात्र, बरं का. ओपन सरफेस असेल तर हे नेसेसरी नाही, 0 असेलच. कळतंय का? हे फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, हे सगळे नोट डाऊन करून घ्या. बर, आता या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे बाहेरनं लागत होतं ते युनिफॉर्म होतं ना. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे लाईन्स इलेक्ट्रिक फील्डला असं एकमेकांना पॅरलल येणं म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. फील्ड एखादं युनिफॉर्म कधी नसतं, जेव्हा ते एकमेकांना पॅरलल नसतात तेव्हा हे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड झालं. बघा, आता मी हे जे कन्क्लुजन काढलेलं आहे, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट कन्क्लुजन. आता हे मी एक्झाम्पल दिलं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचं. काय होईल जेव्हा हा असा क्लोज सरफेस, सगळ्यात क्लोज बाउंड्री, एनक्लोज सरफेस, जर मी नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होईल, म्हणजे असा काहीतरी एक ऑब्जेक्ट आहे, क्लोज सरफेस आहे, कुठलाही शेप असू दे, पण आता इलेक्ट्रिक फील्ड नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे समजा पॉईंट चार्ज ठेवला, तर पॉईंट चार्ज ठेवला तर असं जातात ना इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आता हे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म नाही आहे, हे नॉन युनिफॉर्म आहे, कारण चार्ज क्यू फायनाईट डिस्टन्सवर ठेवलेला आहे. कळते का? त्यामुळे हे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये सुद्धा, आता मी हे प्रूव्ह करत नाही, ह्याच्यामागे चांगलं प्रूफ आहे, पण हे प्रूव्ह करत बसत नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द एंटायर सरफेस इज 0. हे कळतंय का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा चार्ज क्यू या सरफेसच्या आत असायला नाही पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. हा चार्ज क्यू किंवा हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, दिस मस्ट बी एक्सटर्नल अँड नॉट इंटरनल. कळतंय ना तुम्हाला? इंटरनल असेल तर ते 0 होणार नाही. इंटरनल असेल तर काय होणार, आपण ते गॉस थेरम मध्ये शिकणार आहे. कळतंय? पण हे कधी 0 होईल, जेव्हा तो चार्ज बाहेर आहे, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड बाहेरचं आहे, बाहेरनं त्याला फील्ड लागतंय. आय होप तुम्हाला कळतंय. हे सगळं शांतपणे लिहून घ्या.